हाय नमस्कार. झालं का तुमचं दुपारचं जेवण? ते आम्हाला तर चक्कर यायला लागली बघा. काय ह्या राहतात ताईच्या नादानं चला जेवायला चला जेवायला. सकाळ धरणं बघा आता 4 वाजल्या तरी जेवणात आहे बे आणि काहीच नाही. तरी ताल्यावर आंघोळ ती केली, त्यांना आंघोळ घातली, त्यांना तेल लावलं, त्यांची येणी घातली. हो का कसं दिसत चकापक दिसतं का ना? आम्ही पार देवनी पण आजारी माणसाला असंच करावं लागतं. गळतून गेले मी तर बघ कसलं दिसायला लागले खोकडावाने. खोकडावाने मग काय. तर त्यांना म्हणते मी कधीपासून दुपारी केलता भात, चला ताय जेवायला, खाऊन घ्या खाऊन. आले तर संपलं दिले. आम्ही म्हणलं आता ह्यांच्या नादाने आपण बी खावं. कुठं सोनापाशी अर्धी भाकर सकाळच्या गडबडीनं कोरभरच भाकर खाल्ली होती. आणि मी म्हणलं आपल्या घरी गेल्यावर, पण ती काय अचानक भाऊजी आलं. भाऊजीच्या नादानं भाऊजी कुठे गेलं तर कुठल्या बाउंड्रीवर, कुठली बाउंड्री ती पाकिस्तानच्या बाउंड्रीवर गेलं. 2 दिवस 2 का 3 दिवस नुसतं गाडी चालवत होतं. मग तवर इथं दिसलं 2 आणि याला 2. 2 दिवस 2 आणि रात्र बघा येत का. मग आता ही होतं आम्ही चाललोच होतो त्यांच्या गाडीत शेटपर्यंत. आम्हाला म्हणलं घरी सोडा आणि तुम्ही जावा पुढं सोलापूरला. तर नाही म्हणलं मला झोप काय आवरा नाही. आणि डोळं तीन लाल भडक झालं तर डोळं ते सुजलं होतं पाक. मग हे म्हणलं त्यांना भाऊजी म्हणलं चल येतो का आपण येऊ संध्याकाळी 11 वाजेपर्यंत महागारे. मी म्हणलं मला लेकरांची शाळा तिचा अभ्यास ती. तर मग काय नाही सरांनी पाठवलेलं तेवढ्याच त्यांना कोऱ्या कागदावर लिहून घेतलं आधी प्रश्नपत्रिका, मग ती सोडवत बसली. तर हाय घरात ती ताई, तर ताईला येणं ती करते ह्या चला ताय पण ताई काय येणार त्यात. माझं तोंड सुद्धा मला बघू वाटत नाही. असं वाटायला जरा बरं वाटूच तर बसले असते घरात तर बरं झालं असतं. उगाच शेंगाला गेले काय हो, आता उलट्या व्हायला लागल्या त्या सारख्या. तर मी वल्या शेंगा ती भाजून दिली तर त्यांना म्हणलं पूर्णावणे होतेल्या खावा. नाही की मग ते 2-4 खाल्ल्यानं पाणी पिल्यानं भडाभडा उठत. मग काय तेव्हापासून जिथं बसले तिथून उठून घरात गेले परत उचमायला लागलं म्हणून इथं येऊन बसले. तर ती कुठं जातील त्यांच्या मागं मीच आहे. आता काय करू, इथं कोण इथं नाही बी का, कोणच नाही, एकटंच घर आहे इथं. असं मला असं झालंय की भटीवर बी तसंच इथं त्याच्या इथं आली तर त्यांच्या तिथं बी तसंच. तर म्हणलं हे गव्हा ते करायचंय काढायचं, तर म्हणलं काढा बाय म्हणलं. ते म्हणते सगळ्यांना तुमची लय माया इथे होत आहे, सगळे कमेंट करते ते तुमची लय माया करते. मग काय मी म्हणलं अख्खं गाव तुम्हाला महाराष्ट्र सांगता या इतकी 20-20 हजार माणसं, पण तुम्ही त्यांचं थोडंसुद्धा ऐका नाही की बघावं दवाखान्याचं तरी बघावं, काहीतरी बघावं, लेकरा बाळांचं बघावं. तर तुम्ही सांगा आपण धंदाकट असल्याशिवाय परपंच बायच्या हातात असतो का नाही. परपंच कसा वाढवायचा कसा हे करायचा. म्हणून ताई माझं ऐका तुम्ही, चला माझ्या बरं. माणसं कशी असते ते माहीत आहे का, पव म्हणणारले असते ते, पण बुडायला लागल्यावर वर काढणारी कोणच नसते ती. आणि कडनीच ती मजा बघत बसलेली असते ते. यातनंच आतापर्यंत माझं लग्न झाल्यापासून तिथपर्यंतच मी इथपर्यंतच आली आहे. कुठं आता इथं 3 वर्ष झालं मी आले तेव्हापासून मी कुठं तर सुधारले. ते बी तुमचे आदर्श घेऊनच सुधारलेले आहे का नाही. आणि तुम्हीच आम्हाला असं शिकवताय मोठा असून आणि आम्ही बारका असून तुम्हाला शिकवायचं म्हणल्यावर लयच अवघड झालं. मी आता कोणचा व्हिडिओ टाकला तर मग काय करता मग येत आहे का कसं. तुमच्यासाठी आता आज मुकामले तुम्ही म्हणला का नाही राहाच्या दिवस आता हाय पुरीला सुट्टी रविवार, तर राहा. तर राहिले का नाही भाऊजी चल म्हणलं गाडीवर मला मदत कर, तर गेलं का नाही ते. मग तुम्ही का आमचं ऐकत नाही का आमच्यापेक्षा मोठा असल्यामुळं. मग तुम्हाला म्हणले का नाही मी सगळं तुमचा खर्च ते काय खर्च करायला काय माझ्याकडे नाही, फक्त येण्या जाण्याचा माझे मी खर्च करते. पण
एखादं इंजेक्शन काय गोळ्यानं फरक पडला नाही पडला, पण खाऊन पिऊन तरी थोडं दणदणीत राहताल की, जरा थोडं टेन्शन म्हणलं डोक्यातलं जरा थोडं किड असेल ते कुठंतरी जातीलच की, का नाही तर जायचं. हं? आपलं खरं सांग का, हं, माणूस जन्म मी घेतलाय ना, हं. तीच लय मोठी चूक केली. बघा आता असं आपल्या तर हातात असतं जन्म घ्यायचा नसता घ्यायचा, तर माणसाने जन्म घेतला नसता किंवा का घेतला असता. हं? संकट असे किती येते आणि किती जाते ते, जर त्याचा काही हिशेब करायचा नसतं. तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, तुम्हाला ह्याच्या आधी बी सांगितलंय, आता बी सांगते. आलेल्या दिवसाला पाठ द्यायची. इकडली सावली इकडंच होती, आता इकडली ही तर लिंबाची सावली इकडं पडत असते तर परत उद्या इकडं पडणार काही दिवसानं. तसं आपलं असतंय होत आहे. तर बघा बाय, आता कोणाचंच ऐकत नाही त्या ती काय नाही. खरंच मला तर का नाही खोटं सांगत नाही, खरं आहे. मला माझ्या आईच्या रक्ताशेपत मला तुमची माई येते आणि केव येते की बाबा तुम्हालाच काय उद्या कमी जास्त झालं काय झालं तर परत लेकरं कोणाच्या तोंडाकडे बघणार. तुम्ही भोगलेलंच आहे की आई बापाचं हे नसलेलं त्याचं काय. भोगले पण काय करते, मग साथी नशिबाला मग आलंय. तुम्ही भोगले म्हणून परत लेकरांना भोगायला लावणार आहे का? मला फक्त टेन्शन फ्री व्हायचं की जे मला अजिबात कशाचं टेन्शन नसावं. दुःख जरी असलं तर मी हसून जिरवते, आणि मी दुखणं माझं किती पण आहे ना ते सगळं सहन पण करते. माझ्याकडे सहन क्षमता पण लय आहे. फरक एवढाच आहे की माझं शरीर मला साथ देणार, आणि माणसांचं काय घेऊन बसता. माणसं तर काय येतात जातात, माणसं गरजेपर्यंत सगळे गोड असतात, तर गरजेपर्यंत येतात, गरज संपली की जातात. त्यामुळं माणसांचं पण काय वाटणं झालंय. आता मी सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला, त्यामुळं मला कोणी माझी कीव करावं, कोणी माझी दया करावं, कोणी माझा तिरस्कार करावं, त्याचं मला काहीच वाटत नाही. फक्त मला वाटतं की माझं आता शरीर ठणठणीत व्हावं. मग तुम्हाला शरीर ठणठणीत करायला तेवढ्यासाठी तुम्हाला इलाज सांगते, दुसरं बाकीचं काहीच नाही सांगत. ती सोना सासर वशन आहे, ती काय करणार आहे. भाव आहे तर तसलं भाव आहे तर भाऊजी तुमचा नवरा आहे तर नवरा लेकरांसाठी याच डोक्यामध्ये माझ्या किडा असे वळ 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 वळ. ती नवरा तुमच्यासाठी लेकरा बाळासाठी ती रात्रात जागते का नाही तिकडं. हा तेवढंच.